श्रीराम समर्थ. काल आपण देवाला पत्र कुठलं व्हायचं, पुष्प कुठलं व्हायचं हे बघितलं. आज आपण भगवंताला फळ कुठलं द्यायचंय ते पाहायचंय. फळ म्हणजे आपलं कर्मफळ द्यायचंय. कर्म करणं हे आपलं काम, पण त्याच्या फळावर आपण अपेक्षा ठेवू नये. त्याचं फल काय मिळेल हा विचार आपण करतो आणि तिथेच आपण फसतो. त्याच्या चरणावरती केलेलं, समर्पित केलेलं हे फळ म्हणजेच तो प्रसाद आहे, हा आपला विचार असायला पाहिजे. तोयम म्हणजे पाणी. पाणी म्हणजे जीवनरस. जोपर्यंत जीवन जगण्यासारखं वाटतं ना, तोपर्यंत ते प्रभू कार्यामध्ये समर्पित करावं. अगदी सोपं उदाहरण देते की उसाचा रस. आपण जेव्हा उसाच्या गुऱ्हाळामध्ये जातो त्यावेळी त्याला आपण त्याची ऑर्डर देतो की 2 फूल. मग तो रस काढायला लागतो, चरकामध्ये ऊस घालतो. तो 3-4 वेळा त्या उसातून रस काढतो आणि झालेली चिपाड ही बाजूला ठेवतो. आता ती चिपाड जर आपल्याला कोणी खायला दिली तर आपण ती खाऊ का हो? मग तसंच आहे. अहो हा जो जीवनरूपी देहरूपी जो ऊस आहे तो अगदी वार्धक्याला गेल्यानंतर, कित्येक जणांचं असतं की निवृत्त झाल्यानंतर आम्ही करू, पण निवृत्त झाल्यानंतर हा देह चिपाड होऊन जातो. मग तो तरी देवाला आवडेल का हो? म्हणून प्रभू कार्यात तरुण असताना, लहान असतानाच आपण ह्यामध्ये पडलं पाहिजे. तो जीवनरस त्याला आपण दिला पाहिजे. म्हणजे एक कीर्तनकार होते, अगदी लहानपणापासून कीर्तन करायचे, 12व्या वर्षापासून करतायत, अजून आहेत ते. त्यांचं नाव आहे हरिभक्तपरायण जगन्नाथ पाटील. तर कीर्तन ऐकायला मंडळी आलेली होती आणि त्यांनी विचारलं, अरे या वयात तू इथे? तेव्हा ते म्हणतायत, अहो यावं यात म्हणजे कोणत्या वयात खरं म्हणजे परमार्थात पडलं पाहिजे, ही अर्चन भक्ती कधीपासून केली पाहिजे. तर हे जीवन रस जेव्हा आपला चांगला आहे तेव्हाच आपल्याला भगवंताला तो द्यायचा आहे. म्हणून भगवंता तू त्याचा स्वीकार कर असं म्हणण्यासाठी आपला देह, आपली वाणी ही सगळं रसरशीत असलं पाहिजे ना. म्हणूनच यथा देहे तथा देवे. म्हणून दररोजची पूजा करताना सुद्धा शंकराला बेल, विष्णूला तुळस, गणपतीला दुर्वा, शमी, जास्वंद, सुवासिक फुलं आपण पूजेच्या तपकामध्ये आपल्या असावी. अहो जेवणात कसं आपल्याला चटणी, लोणचं, भाजी, कोशिंबीर, आमटी, भात, पोळी सगळं लागतं की नाही. गोड सुद्धा अगदी कमीत कमी तूप साखर आपण घेतो की नाही. मग हे सगळं देणारा तो भगवंत आहे, मग त्याला सुद्धा त्याच्या आवडीचं द्या. म्हणून भगवंत कसा आहे, घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी तू उदार, असं नाम